ज्यावेळेस येशूकडे आले त्यांना दृष्टी नव्हती आणि त्यांची अपेक्षा होती की येशूने आम्हाला दृष्टी द्यावी. आज सकाळी बरेच लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी या ठिकाणात वेगवेगळ्या ठिकाणामधनं आपल्या या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून किंवा जे काही मीडिया त्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांच्या आमच्या करण्यामध्ये एकच आहे की माझ्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला पाहिजे. कसं त्या अंधाऱ्याला मग येशूने त्याला पहिला प्रश्न केला, हे करण्यासाठी मी समर्थ आहे, हा तुझा विश्वास आहे का? देव सगळं काही करायला समर्थ आहे. शद्रक मेशक अबेदnego त्यांना तो राजा प्रश्न करतो, या भट्टीतनं तुझा देव तुला सोडवेल का? तो माझा देव या भट्टीतनं सोडवायला समर्थ आहे. येशूच्या जन्माच्या वेळेस सुद्धा जी भविष्यवाणी करण्यात आली आणि त्याच्या संबंधाने म्हटलं त्याला अद्भुत मंत्री व समर्थ देव. येशू हा समर्थ देव आहे. पण समर्थ देव जो व्यक्ती त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत नाही त्याच्या जीवनात चमत्कार करत नाही. कदाचित तुमचा विश्वास आहे, पण तो काय म्हटला, तुझ्या विश्वासाप्रमाणे, अकॉर्डिंग टू युअर फेथ, तुझ्या विश्वासाची जी पातळी आहे त्या पातळीप्रमाणे तुझ्यामध्ये चमत्कार करते. जर तुमच्या विश्वासाची पातळीच नाहीये, तुमच्याकडे विश्वासाचं मापच नाहीये आणि ज्याच्याकडे विश्वासाचं नाही, विश्वासाचं प्रमाण नाही, विश्वासाचं माप म्हणजे प्रमाण, 1 लिटर 2 लिटर जसं मोजलं जातं ना तसं तुमच्या विश्वासाची पातळी मोजली जाते. 100व्या वर्षी अब्रामाला देवानं मुलगा दिला, मग सगळ्याला 100व्या वर्षी देव देत नाही का? तर त्याचा विश्वास त्या लेवलचा होता, ते विश्वासाची पातळी त्याची तेवढी होती. आज सकाळी तुमच्यामध्ये मला ती विश्वासाची पातळी वाढवायची, ज्या विश्वासाच्या पातळीच्या द्वारे तुम्ही तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये एक वेगळं पण निर्माण करणार आहात. तुमच्या शेजारी तुम्हाला पाहून त्यांना तुमचा हेवा वाटेल, तुमचे नातेवाईक जे तुमच्याकडे लक्ष लावत आहे, तुमच्या घरातला, तुमच्या आर्थिक स्थितीमधला, तुमच्या एज्युकेशन मधला, तुमच्या व्यवसायामधला, तुमच्या लेकरांमधला बदल ते पाहतील आणि त्या बदलाला तो सामोरं जात असताना ते प्रश्न तुम्हाला करतील, हे कुठून घडलं? त्यास तुम्हाला उत्तर देता येईल, माझ्या विश्वासाप्रमाणे देवाने मला दिलेलं आहे.